सोलापूर शहरात दुर्दैवी घटना घडली आहे। भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने 9 वर्षीय शाळकरी मुलाचा रेबीजने दुर्दैवी मृत्यू झाला। पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा आता संताप उसळत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि महापालिका प्रशासनाचे गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष यामुळे एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। काही दिवसांपूर्वी कुत्र्यांच्या भांडणात धुडकून पडल्याने पायाला दुखापत झाली होती। त्यावेळी श्वानाने पाय चाटल्याने इन्फेक्शन झाले। काही दिवसांनी अचानक रेबीजची लागण झालेल्या 9 वर्षीय समर्थ योगीनाथ स्वामी राहणार भवानीपेठ प्रभाग क्रमांक 3 मधील या शाळकरी मुलाचा आज शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। प्राप्त माहितीनुसार भवानीपेठ भागात समर्थ याला काही दिवसांपूर्वी भटक्या श्वानांच्या भांडणात सायकलची धडक झाली होती। त्यावेळी पायाला श्वानाने चाटले होते। गुरुवारी त्रास जाणवल्याने दवाखान्यात त्याला उपचारासाठी नेण्यात आले। त्यानंतर त्याला रेबीजची लागण झाली असल्याची माहिती दवाखान्यात देण्यात आली। वेळेवर वैद्यकीय उपचार सुरू असतानाही आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली आहे। भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण या संदर्भात पालिका प्रशासन पूर्णपणे गप्प आणि हात वर करून बसले आहे। प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि ढिसाळ कारभारामुळे निष्पाप नागरिकांना विशेषतः लहान मुलांना आपले प्राण गमवावे लागत आहे। या घटनेची मनपा प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसांदिवस वाढतच असून यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असल्याची माहिती नागरिकांमधून देण्यात येत आहे।